आज बनवूया कोकणातला फेमस पदार्थ म्हणजेच गोड खांडवी. आज रेसिपी माझी आई करते बरं का. कढईत 2 चमचे तूप घातलं आहे. त्यावर आईने तांदूळाचा रवा घातला आहे. म्हणजे तांदूळ भिजवून ते एका कापडावर कडकडीत उन्हात वाळवून घेतलेत. त्यानंतर आईने त्याची भरड करून घेतली. मिक्सरवर फिरवलं की ते लगेच बारीक होतो. हा रवा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता दुसऱ्या कढईत 2 वाट्या पाणी घालून घेऊया. त्याचबरोबर 1 वाटी गूळ आणि 1 छोटा चमचा किसलेलं आलं घेऊया. पाण्याला उकळी आली की आपल्याला गूळ आणि आलं घालून घ्यायचं आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि वरून थोडं ओलं खोबरं पण घालून ते परत ढवळून घेऊया. आता हे पाणी उकळलं की ते आपल्याला तांदूळाच्या रव्यामध्ये ओतायचं आहे. आता हे सारण घट्ट होईपर्यंत ढवळून घेऊया. आता एका ताटाला तूप लावून घेऊया आणि घट्ट झालेलं सारण आहे ते ताटात काढून घेऊया. आई इथे प्लॅस्टिक पिशवीच्या मदतीने ते सारण पसरवत आहे. त्याच्यावर लगेच ओलं खोबरं घालून घेऊ आणि परत थोडं ते हलक्या हाताने दाबून घेऊ. आणि लगेचच त्याच्या वड्या पाडून घेऊया. आपली गोड खांडवी खाण्यासाठी रेडी आहे. माझ्या आईची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जय श्रीराम. रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.